नाशिकमध्ये दिसलेलं हे चित्र आज राज्यभरात जागोजागी दिसलं आणि सगळ्यात जास्त राडा झाला असेल तर तो झाला संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयात अनेक इच्छुकांनी आपला संताप व्यक्त केला। एका महिलेने तर असा रुद्रावतार धारण केला की तिला समजावता समजावता भाजपच्या नेत्यांसह पोलिसांच्या सुद्धा नाकी नऊ आले। फक्त इतकंच नाही तर इतरही इच्छुकांनी संताप आज व्यक्त केला। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून आम्ही पक्षासाठी झिजलो, उन्हातानात फिरलो तरी सुद्धा पक्षानं आम्हाला काय दिलं तर पक्षानं आम्हाला निराशाच दिली, असं त्यांचा सूर होता। आणि हे सगळं घडत असताना भाजपचे नेते काय करत होते हे कळल्यानंतर इच्छुकांच्या संतापाचा पारा आणखीनच चढला। आपण पाहूयात। संभाजीनगरमध्ये नुसता राडा। अश्रू, चिडचिड, संताप आणि हाय व्होल्टेज ड्रामा। शांतत राहिलो ना, तुम्ही कोण सांगणार आम्हाला न्याय द्या, नाराजांचा मोर्चा। मग आम्ही का ढकलता तुम्ही आम्हाला? आमच्याच नेत्याला बदलायसाठी आम्हाला ढकलता? महाराष्ट्रात नाराजांचा सर्वाधिक राडा झाला तो संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरमध्ये अखेर शेवटच्या क्षणी युती तुटली आणि इच्छुकांची फौज तिकिटासाठी संभाजीनगरातल्या अतुल सावेंच्या कार्यालयाकडे धावली। तिथे इच्छुकांना तिकीटं नाकारण्यात आली आणि इच्छुकांनी जोरदार राडा सुरू केला। एका इच्छुक महिलेला तर अश्रू अनावर झाले, त्यानंतर तिनं थेट आत्मदहनाचाच इशारा दिला। आपण गेले कित्येक दिवस पक्षासाठी दारोदार फिरलो तरी पक्षानं तिकीट दिलं नाही, अशी या महिलेची तक्रार होती। या महिलेला आवरता आवरता पोलिसांचीही दमछाक झाली। या महिलेला नंतर चक्कर आली। आपण अतुल सावे आहे ते देखील या सगळ्या कार्यालयात बसून आहे, मात्र त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। सकाळपासून प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो। महिला देखील आक्रमक झालेली आहे। अजूनही ती महिला या ठिकाणी ठाण मांडून आहे, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही महिला आपल्या मागणीवर ठाम आहे। उमेदवारी घेतल्याशिवाय जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तब्येत देखील या महिलेची खालवली आहे, तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला जात आहे। अरे आम्हाला काय ढकलता तुम्ही? आमच्याच कार्यालय, आमच्याच झक मारली। तुम्ही का ढकलता आम्हाला? तुम्ही का ढकलता आम्हाला? मग आम्ही का ढकलता तुम्ही आम्हाला? आमच्याच नेत्याला बदलायसाठी आम्हाला ढकलता का तुम्ही? भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आम्हाला डावललं आणि काल पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं। तुमच्या बापाला पक्ष घर मक्तेदारी चालवतं काय? मक्तेदारी चालवतं काय इथं? पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलं नाही? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी। माझे लेकरं घरदार बाप 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी, नोकरी यांच्यामुळे माहिती का? पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो। आणि काय नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी, कुठल्या वेळेस दिली यांनी? मला उत्तर द्यावं। मला लेकरं आई बाप सगळं घेऊन रोडवर फिरून आलो मी रोज। का बरं काय कमी आमच्या? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला, काय उमेदवारी आमची केली म्हणून द्यावं यांनी उत्तर आम्हाला। तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देता ना तुम्ही? काय चुकलं? आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर पाहिजे। जे आदेश दिले ते केलं आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाहीये। खूप कामं केले, माझ्याकडे एवढे रेकॉर्ड आहे सर, काय सांगा तुम्हाला। आम्हाला दादागिरी करायचं, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर। अन्याय होतो? कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय।
या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं. सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती आहे. मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षही. कुणी तुम्हाला तिकीट दिलं, कुणावर नाराजी आहे तुम्ही? सर मी कोणावरच नाराज नाही, पण माझं नाव घ्यायला पाहिजे बस एवढं. संभाजीनगरमध्ये भाजपच्या निष्ठावंतांना डावललं आणि आयारामांना उमेदवारी दिली म्हणून एवढा राडा सुरू होता. कुणाला चक्कर आली, कुणाचा बीपी वाढला, कुणाच्या संतापाचा कडेलोट झाला, तर कुणाला अश्रू आवरता आले नाहीत. हे सगळं सुरू असताना सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते व्हीआयपी कक्षात बसलेल्या अतुल सावेंकडे. अतुल सावेंनी काय केलं ते पहा. अतुल सावे हे मागच्या दाराने निघून जात आहेत. या सगळ्या गोंधळानंतर अतुल सावे आपली भूमिका कोणतीही स्पष्ट त्यांनी केलेली नाही. या गोंधळानंतर अतुल सावे मागच्या दाराने निघून जाण्याचा प्रयत्न करतायत. कोणतीही प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिलेली नाही. हा सगळा राडा सुरू असताना अतुल सावे प्रचार कार्यालयातून काढता पाय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या भाजपच्या नाराजी नाट्यानंतर आता भाजप नेते देखील त्यांना अक्षरशः या कार्यालयातून काढता पाय घ्यावा लागत आहे. कारण ज्या पद्धतीने कार्यकर्ते महिला आक्रमक होत आहे, त्यांना काय उत्तर द्यावं हे उत्तर आता नेत्यांकडे भाजपच्या नाहीये. आणि त्यामुळे अशा पद्धतीने भाजप मंत्री जे अतुल सावे त्यांना कार्यालयातून मागच्या दारातून अक्षरशः काढता पाय घ्यावा लागला. भाजप इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेण्यापेक्षा, त्यांच्याशी बोलून समजूत घालण्यापेक्षा तिथून पाय काढणंच भाजप नेत्यांना सोपं वाटलं. संभाजीनगरात असाच हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर शिवसेना भाजप युती तुटलीच. राजेंद्र जंजाळांनी संजय शिरसाटांच्या घरी धडक दिल्यानंतर ना शिवसेनेत अंतर्गत तोडगा निघाला, ना शिवसेना भाजपचं मनोमिलन झालं. हा प्रस्ताव देईल, तो निरोप देईल, त्याची चिठ्ठी येईल आणि तो फोन करेल असं सांगत शेवटच्या क्षणापर्यंत तुटेपर्यंत ताणलं आणि अखेर तुटलंच. आता शिवसेना आणि भाजपचे नेते म्हणतायत एकमेकांच्या अहंकारामुळे हे झालं. या घडीला या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो. हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता, पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाहीत, त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे. घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायची आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे तुमच्या. अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात. मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही. संजय शिरसाट यांच्या घरात मुलगी हर्षदा शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाट या दोघांनाही तिकीट मिळालंय. आता संभाजीनगरात शेवटच्या क्षणी युती तुटली आहे. दोघांची ताकद किती होती हे 16 जानेवारीलाच कळणार आहे. मात्र संभाजीनगरात दोन्ही पक्षात जी अस्वस्थता दिसली त्याचा फटका दोघांनाही बसणार हे नक्की. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.